नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण रेस्टॉरंटसारखं टेस्टी फ्लॉवर मंचुरियन घरच्या घरी बनवणार आहोत. तुम्हाला खरंच विश्वास नाही बसणार की हे मंचुरियन आपण घरी बनवलंय. इतकं टेस्टी हे मंचुरियन तयार होतं आणि कुरकुरीत सुद्धा. इथं तुम्ही आवाज ऐकू शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लॉवर स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. देठाकडचा सुद्धा थोडासा भाग ठेवायचा. त्यानंतर मी इथं गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये फ्लॉवर टाकून घ्यायचा आणि फक्त 2 मिनिट आपल्याला फ्लॉवर शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचं नाही, फक्त 50% शिजल इतपतच आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर इथं 2 मिनिट पाण्याला मी छान उकळी काढून घेतली आणि फ्लॉवरसुद्धा आपला इथं 50% शिजलेला आहे. आता आपल्याला पाणी निथळण्यासाठी हे एका चाळणीमध्ये फ्लॉवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे यामधलं सर्व पाणी निथळून खाली जाईल आणि फ्लॉवर गारसुद्धा होईल. तर मी इथे एका चाळणीमध्ये फ्लॉवर काढून घेतला आहे आणि एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी सर्व निथळून खाली जाईल. आता आपण इकडे एक कोटिंगसाठी बॅटर तयार करणार आहोत. तर मी एका बाउलमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 4 चमचे मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी बेडगी मिरची पावडर टाकली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर बनवायचं आहे. तर बॅटर आपल्याला एकदम घट्ट बनवायचं नाही, थोडंसं पातळच ठेवायचं. तर मला हे बॅटर बनवण्यासाठी जवळपास 1 वाटी पाणी लागलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकत बनवायचं, म्हणजे एकदमच पातळसुद्धा बनणार नाही. तर एकसारखं फेटत आपल्याला हे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथं बॅटर आपलं बनलेलं आहे, बघू शकता तुम्ही. या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही. आता यामध्ये आपल्याला फ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. तर इथं फ्लॉवर गार झाला आहे. आता आपण या बॅटरमध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित असं सर्व फ्लॉवरला कोट करून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी आणि कुरकुरीत हे फ्लॉवर मंचुरियन तयार होतं. तुम्ही एकदा बनवून तर बघा. तर इथे मी अशा पद्धतीने चमच्याने सर्व व्यवस्थित असं कोट करून घेतलं आहे. आता यावरती आपल्याला परत 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा टाकून घ्यायचं आहे, म्हणजे याचं कोटिंग व्यवस्थित तयार होतं. वरून कोरडं मैदा आणि कोरडं कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळं आणि हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं. तर इथे व्यवस्थित असं मी सर्व फ्लॉवरला लावून घेतलं आहे, कोट करून घेतलं आहे. आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, डीप फ्राय. तर मी इथे एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करायचं आणि मीडियम गॅसवरती आता आपल्याला हे फ्लॉवर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती छान असं व्यवस्थित एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्याचा रंगसुद्धा छान असा लालसर येतो, ब्राऊन येतो. गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग हे जे फ्लॉवर आहे ते एकदम कुरकुरीत तयार होत नाही. आतून कच्चा आणि वरून मग ते करपल्यासारखं होतं. तर गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला छान व्यवस्थित असं एक 4 ते 5 मिनिट लागेल फ्राय होण्यासाठी. तर बघा याचा थोडासा रंग चेंज झाला आहे. अजून आपल्याला 1 मिनिटभर हे ठेवावं लागेल, म्हणजे छान असं याचा रंगसुद्धा चेंज होईल आणि व्यवस्थित असं कुरकुरीत हे फ्लॉवर तयार होईल. सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत. थंडी तर प्रचंड वाढली आहे आणि थंडीमध्ये मस्त असं ताजं पांढरं शुभ्र फ्लॉवर बाजारामध्ये विकायला येतं आणि भरपूर प्रमाणात असतं आणि स्वस्तसुद्धा असतं. तर हा बेत तर नक्की झाला पाहिजे. एकदा बनवून बघा. लहान मुलंच काय तर मोठेसुद्धा नक्कीच खुश होतील. एवढं टेस्टी हे मंचुरियन तयार होतं. तर इथं फ्लॉवर छान असं फ्राय करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि कुरकुरीत असं फ्लॉवर झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचं फ्लॉवरसुद्धा फ्राय करून घेणार आहोत. इथं आवाज तुम्ही ऐकू शकता. बघा मस्त असं कुरकुरीत होतं हे. फक्त मीडियम गॅसवरती
फ्राय करायचं, म्हणजे छान आतून सॉफ्ट आणि वरून छान कुरकुरीत तयार होतं। आता याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बॅच तळून घेणार आहोत मीडियम गॅसवरती। तर मी इथं सर्व फ्लावर तळून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे आणि छान असं कुरकुरीत सुद्धा झालंय। इथं मी तुम्हाला तोडून दाखवते एक, बघा वरून छान कोटिंग सुद्धा आलेला आहे आणि आतून सॉफ्ट झालेला आहे, एकदम कुरकुरीत झालेला आहे। याचा आवाज सुद्धा तुम्ही इथं ऐकू शकता। चला आता आपण ग्रेव्ही बनवूया। तर त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 2 मोठे चमचे लसूण टाकायचं बारीक चिरलेला आणि 1 चमचा आलं टाकायचं। आलं सुद्धा चिरूनच टाकायचं आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला फक्त 15 सेकंद हे परतून घ्यायचं आहे, जास्त परतायची गरज नाही। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा। 2 शिमला मिरची इथं मी बारीक चिरून टाकली आहे आणि सोबतच मी इथं 3 ते 4 हिरवी मिरचीचे उभे पातळ काप करून टाकलेले आहेत। आता आपल्याला हे सुद्धा जास्त परतायचं नाही, फक्त मोठ्या गॅसवरती एक अर्धा मिनिट सतत परतत राहायचं आहे। बघा इथं थोडासा फक्त याचा रंग चेंज झाला आहे, जास्त परतायची काहीच गरज नाही। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस टाकून घ्यायचे, सोबतच 2 चमचे इथं डार्क सोया सॉस टाकलेला आहे आणि अर्धा चमचा इथं काळी मिरी पावडर टाकली आहे। आता आपल्याला हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे सॉस खाली तळाशी चिटकणार नाही कढईला। थोडंसं पाणी टाकून सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे, गॅस मोठाच ठेवायचा। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची मी इथं पेस्ट करून घेतली आहे, म्हणजे 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून यामध्ये टाकायचं, म्हणजे ग्रेव्ही छान अशी दाटसर तयार होते। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल शिल्लक राहिलेलं तर तुम्ही मैदासुद्धा यामध्ये टाकू शकता। त्यानंतर मी इथं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मला इथं ग्रेव्ही थोडीशी अजून थिक वाटते आहे, यासाठी यामध्ये मी परत अजून अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एकूण मी इथं 1 वाटी पाणी टाकलं आहे। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे, जास्त शिजवायची गरज नाही। इथं मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, कारण सॉसमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं, यासाठी थोडंसंच मीठ टाकायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात टाकली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता अर्धा मिनिट ही ग्रेव्ही शिजली की सेम रेस्टॉरंटमधल्या मंचुरियनची जी ग्रेव्ही असते ना, सेम तसाच थिकनेसपणा याला येतो। तर इथं अर्धा मिनिट ग्रेव्ही शिजवून घेतली आहे। आता यामध्ये आपण फ्राय केलेलं फ्लॉवर टाकून घेऊया। गॅस मोठाच ठेवायचा आणि व्यवस्थित असं ग्रेव्हीमध्ये हे फ्लॉवर परतून घ्यायचं। चवीला सेम रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते, एकदा बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। फक्त 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही। 1 मिनिटभरानंतर लगेच गॅस बंद करायचा। परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात टाकली आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊ। तर आता आपल्याला या स्टेजला इथं गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करूया। तर इथं गरमागरम आपलं टेस्टी फ्लॉवर मंचुरियन तयार आहे। अतिशय टेस्टी होतं, ट्राय करून बघा एकदा। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मस्त असं आपलं इथं ज्यूसी टेस्टी फ्लॉवर मंचुरियन तयार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।